चातुर्मास चालू झाला आहे. आता सगळीकडे जवळपास कांदा लसूण शक्यतो अवॉइड करतात. तर आज आपण चातुर्मास स्पेशल स्वीट कॉर्न व्हेज पुलाव बघणार आहोत व भाज्यांमध्ये घेवड्यांची मसाला शेंग भाजी बघणार आहोत. तर चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तर पहिल्यांदा आपण घेवड्याची शेंग स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात टोमॅटो घालून परतून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा किस घालायचा आहे. 1 चमचा आलं घालायचं आहे. आता त्यामध्ये आपण घेवड्याची शेंग टाकून त्याला छान परतून घेऊया. घेवड्याची शेंग परतून झाली की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि बिगर कांदा लसणाचा मसाला 1 चमचा घालायचा. तो जर नसेल तर तुम्ही तिथे हिरव्या मिरच्याही घालू शकता. आता त्यामध्ये 2 चमचा कारळाचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे तिळाचा कूट, शेंगदाणे 2-3 चमचे आणि अर्धा ग्लास पाणी वतून मीठ घालून छान हलवून घ्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिट आपण झाकण ठेवून शिजून देऊया. त्यामध्ये मी गरम मसाला घालायला विसरले होते. थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता याला आपण झाकण ठेवून शिजायला ठेवूया. आता 5 ते 10 मिनिट झालं आहे. पाणी पूर्ण सगळं आटलेलं आहे. तर आता आपण आपली शेंग शिजली आहे का नाही ते चेक करूया. शेंग पूर्ण छान शिजली गेली आहे. तर आता आपण ह्याला साईडला ठेवूया आणि भाताच्या तयारीला लागूया. आता आपण भाताच्या तयारीसाठी सर्वात पहिल्यांदा तांदूळ धुवून घेऊया. हा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकरमध्ये जवळपास 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपानं टेस्ट खूप छान लागते. तूप तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत. जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये 1 चमचा आलं घालायचं आहे. आलं छान भाजून झालं की त्यामध्ये कढीपाल्याचे काही पानं टाकायचे आहेत. आता हिंग घालून आपण चिरलेल्या भाज्या घालणार आहोत. 3 ते 4 मिरच्या, 1 टोमॅटो, 1 सिमला मिर्च, 1 गाजर, अर्धी वाटी फरसबी, अर्धी वाटी स्वीटकॉर्नचे दाणे, अर्धी वाटी ओला मटार, अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. आता याला आपण छान परतून घेऊया. परतून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे चांगलं फेटून. अर्धा चमचा हळद घालायची आहे. थोडंसं तिखट घालायचं आहे, लाल मिरची पावडर, आणि 1 चमचा घरातली ताजी साय घालायची आहे. त्यामुळं भाताला खूप छान टेस्ट येतं. तर आता आपण हे सर्व 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण तांदूळ घालूया. दोन ग्लास पाणी वतायचं आहे. आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याला आता आपण 5 ते 10 मिनिट 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजून द्यायचं आहे. तर इथे 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण भात बघूया. काय मस्त भात झालेला आहे. प्रत्येक दाणा ना दाणा मोकळा झाला आहे. भाज्याही छान शिजल्या आहेत आणि वास घमघमाट नुसता सुटलेला आहे. तर आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला रेसिपी बिन कांदा लसणाची
आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.